रेडिओ सिटी 91.1 FM तुम्ही ट्यून केले. आरजे सुमित तुमच्यासोबत आहे. आता सध्या माझ्यासोबत स्टुडिओमध्ये एका नवीन टॉपिकबद्दल बोलण्यासाठी एक नवीन व्यक्ती माझ्यासोबत आहे आणि मला असं वाटतं की कदाचित हा इंटरव्ह्यू संपेपर्यंत आमचं खूप चांगलं नातं क्रिएट होऊ शकतं ह्याच्यानंतर. सो सगळ्यात आधी वेलकम टू रेडिओ सिटी. थँक्यू सुमित. सो तुमच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे नेमकं तुम्ही कुठल्या वर्षी हे सगळं सुरू केलंय ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, किंवा कुठल्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की नाही आपण काहीतरी समाजाचं देणं आहोत आणि हे आपण केलंच पाहिजे. सो आता लोकांबरोबर काम करणं हे तर गेली 30 वर्ष चालू आहे. ओके, राईट. आणि हे चालू असताना एक इन्साईट इतकं छान आलं सुमित की लोक माझ्याशी खूप जास्त कनेक्ट होतात लवकर, अँड विदाऊट मी आस्किंग देम ते खूप रिव्हील करतात त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम एका हक्कानी म्हण किंवा विश्वासानी म्हण. सो 2015 साली जेव्हा मी कोचिंगचं इंटरनॅशनल लेवलचं सर्टिफिकेशन घेतलं वर्षभराचं काम करून अभ्यास करून, 2016 साली लीना परांजपेचा जन्म झाला. जसं तुम्ही म्हणताय की जे 90s बॉर्न आहेत किंवा मिलेनियम्स जे आहेत तर त्यांच्याबद्दलचा एक वेगळा, आणि जेन झी जे आत्ताचं जनरेशन आहे, आत्ताची मुलं आहेत, त्यांना नाही फरक पडत असं मला वाटतं की आमचं कुठलं काय, म्हणजे लॉंग टाईम रिलेशन आम्ही नाही विचार केला. म्हणजे हार्डली एक 3 महिने 4 महिने आम्ही फ्रेंड्स म्हणून राहिलो किंवा आम्ही सोबत राहिलो आणि मग आमचं ब्रेकअप झालं, जो दोघांनाही फरक नाही पडला. बरोबर, असं होतंय. आणि या गोष्टीमुळे काय होतंय की भरपूर म्हणजे मल्टिपल रिलेशन्स जे आहेत ते होत आहेत असं कुठंतरी मला जाणवतंय. सो काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? सो नात्यामधली जी काढघाल आहे ना, ही काढघाल तुम्हाला कुठे ना कुठेतरी काहीतरी त्याचे परिणाम देऊन जाणार आहे. तर हाऊ अबाउट, परत मी म्हटलं तसं स्मार्टली तुम्ही जर का गेलात, कॉन्शियसली गेलात, तर स्टेप बाय स्टेप तुम्ही एक एक पायरी पुढे चढू शकता. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यामधला डिसिजन सुद्धा घेता येईल. आता जेनझीज बद्दल म्हणायचं झालं तर जेनझी अशी जनरेशन आहे जीचा पेशन्स लेवल बऱ्यापैकी कमी आहे आणि खूप इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग घेतात ते. जसं आपण रेडीमेड फूड म्हणतो किंवा इन्स्टंट फूड म्हणतो तशी इन्स्टंट नाती झालेली आहेत, राईट. पण मिलेनियल्स ही अशी पिढी आहे ज्यांनी ऍक्च्युली आपल्या आई वडिलांची कमिटमेंट बघितली आहे, किंवा नातं कशाशी खातात ते ऍटलिस्ट त्यांना माहिती आहे. कमिटमेंटचा सी तरी त्यांना माहिती आहे, जेनझीजना नाही माहिती आहे. त्यामुळे मिलेनियल्स ही अशी एक इट्स अ ब्रिज बिटवीन लाईक आमची जनरेशन, जनरेशन एक्स आणि जनरेशन झेड मधली ही हा ब्रिज आहे. सो तुम्ही नाहीतर मग ही पूर्ण सिस्टमच कोलॅप्स होणार आहे. आणि मी इथे लग्न संस्थेबद्दल नाही बोलत आहे सुमित. माझं मेन म्हणणे, डेटिंग करताय ना, वेस्टर्न कल्चर घेतलायत ना, पण ते आपल्या साच्यामध्ये मोल्ड करा ना. ते ब्लाइंडली का फॉलो करताय? कारण त्यांना त्याचे रिपरकशन्स ऍक्च्युली भोगायला लागत आहेत, जे मी स्वतः डोळ्यांनी कॅनडामध्ये रिसर्च करायला गेलेले मागच्या वर्षी. 6 महिने राहून तिथे 100 इमिग्रंट्स बरोबर जेव्हा मी भेटले तेव्हा मी बघितलं किती औदासिन्य आहे, किती एकटेपणा आहे. कारण ह्या सगळ्या प्रवासामध्ये शेवटी मेंटल हेल्थ इज इम्पॉर्टंट आणि मेंटल पीस तुमचा जातो. वेन यू चेंज द मल्टिपल पार्टनर्स, बॉडीज हॅव मेमरीज, राईट. सो त्या पद्धतीने तुम्ही किती कन्फ्युजन मध्ये जाताय. व्हेरी ट्रू. सो इन पर्स्यूट ऑफ हॅपीनेस शेवटी कन्फ्युजन क्रिएट करताय. मग हा कसला खेळ मांडताय तुम्ही, असं माझं म्हणणं. सो आता मला असं वाटतं की डेटिंगचं जे काय आता फॅड आहे त्याच्याबद्दल जरासं बोलायचं. हा एक सध्या खूपच कॉमन विषय झालाय आजकाल, आहे की नाही? आणि मला असं वाटतं की याबद्दलचं उत्तर जाणून घेणं खरं तर महत्वाचं आहे. डेटिंग बद्दल तुमचं काय मत आहे? डेटिंगमध्ये बेसिकली इमोशन्स जास्त इन्व्हॉल्व, किंवा जास्त आपण डेडिकेशन आणि इन्व्हॉल्वमेंट, कमिटमेंट ह्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. डेटिंग इज नॉट कमिटमेंट. डेटिंग इज डेफिनेटली नॉट कमिटमेंट. कमिटमेंट येते सिरियस रिलेशनशिपमध्ये. हेच तर फार महत्वाचे मुद्दे आहेत सुमित, की आजच्या जनरेशनला हा अवेअरनेसच नाहीये. आणि समहाऊ डेटिंगमध्ये आपलं नातं बिल्ड झालंय असा कुठेतरी भ्रामक कल्पना होऊन एक पार्टनर त्यामध्ये इमोशन्स खूप इमोशनली इन्व्हॉल्व होतो आणि दुसरा पार्टनर त्याला कॅज्युअल डेटिंग म्हणून घेतो आणि त्यामुळे मग ब्रेकअप्सची संख्या वाढत जाते. सो इन्स्टेड ऑफ दॅट डेटिंग बद्दल सजग व्हा. पहिली गोष्ट, स्मार्टली डेट करा, एक दोघांना एक्सप्लोर करा, आधी जाणं एकमेकांचे इंटरेस्ट काय आहेत, हॉबीज काय आहेत, डेट्सला जा तुम्ही डेफिनेटली. आणि मग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला डिसिजन येईल, तेव्हा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगमधनं तुम्ही त्याला सिरियसनेसमध्ये कन्व्हर्ट करा, असं माझं म्हणणं. राईट. नाही, हा विचार खरं तर आपण करत नाही ना, त्यामुळे तर प्रॉब्लेम्स होतात.
मॅम, खरं तर एक गोष्ट आहे जी सगळ्यांनाच माहिती आहे, खूप वर्षापासून चालत आलंय, आता तर ते म्हणजे एक कॉमन गोष्ट झाली, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की हे कितपत योग्य आहे? परत एकदा, मी जज नाही करणार. तुमचा पसारा तुम्ही आवरायचा आहे, तुमचं काम तुम्ही करायचं आहे. सो ज्याला नात्यामध्ये म्हणजे आत्ताच्या करंट नात्यामध्ये जे मिळत नाही ते तो बाहेर शोधतो. आता शोधतो म्हणजे पुरुषच नाही म्हणत आहे, एक व्यक्ती म्हणून तो शोधतो. तो ती कोणी असू शकतं, राईट. सो हे जेव्हा शोधणं सुरू होतं ना, त्यावेळेला दुसऱ्या त्याच्या पार्टनरला हे जाणणं गरजेचं आहे की माझ्या व्यक्तीला काय हवंय ते मिळत नाहीये माझ्या पार्टनरला. सो फॉर एक्झाम्पल, एखाद्या पुरुषाला वाटू शकतं की अरे मी इतकं सगळं अवेलेबल करून दिलेलं आहे, ती तिचं करिअर करते, मी करतोय, सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये. पण शी माइट बी वॉन्टिंग युअर इमोशन्स, शी माइट बी सीकिंग दॅट इमोशनल कनेक्शन जे तुझ्या गावीही नाहीये. तर हे जाणणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हणते, नुसतं लिटरेचर घेऊन सजग नका हो, तर ते इम्प्लिमेंट करायला शिका. किती कमी शब्दामध्ये किती महत्वाचं बोललंय मॅम, है ना. सो अजून एक माझ्या मनातला प्रश्न आहे, तो पण विचारेन. मी माझ्याबद्दल जर विचारलंय किंवा माझ्यासारखा प्रॉब्लेम असणारे भरपूर लोक आहेत की जे लॉंग टाइम रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर असं झालं की मग जमलं नाही किंवा मग असं झालं की नाही आपण मग म्युच्युअली सेपरेट होऊयात किंवा काय, आणि मग ब्रेकअप झालं. सो हे जे असतं याच्याबद्दल तुमचं मत काय पर्सनली? जे काही तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात ना, त्याचा तुम्हाला ROI मिळणार आहे, राईट. सो आता तुम्ही त्यामध्ये जर का ब्लाइंडली डेट करताय किंवा ब्लाइंडली एखाद्या नात्यामध्ये आहात तुम्ही, तर त्याचे परिणाम तुम्हाला स्वतःला ते येणारच आहे तुमच्यापर्यंत. तर माझं म्हणणं असं आहे की इन्स्टेड ऑफ ब्लाइंड कॅन वी शिफ्ट अवरसेल्फ टू स्मार्टनेस. कारण हाच स्मार्टनेस तुमचा, मी नेहमीच म्हणते तसं की तुम्ही मिलेनियल्स इतकी म्हणजे व्हायब्रंट जनरेशन आहे आणि आय अडोर यू सो मच. पण ती जनरेशन स्मार्टनेस फक्त प्रोफेशनल लाईफमध्ये यूज करते, पर्सनल लाईफला पक्के डंब आहात तुम्ही लोक. जेव्हा मी हे हक्काने बोलतेय तेव्हा माझा कन्सर्न येतोय की बॉस, तुम्ही असे कसे कॅरीड अवे होऊ शकता नुसते नात्यामध्ये. थोडासा स्मार्टनेस ठेवा, समोरनं रिस्पॉन्स येतोय का हे तरी बघा. ती सजगता, कॉन्शियसनेस पाहिजे असं मला नक्कीच. नक्कीच. मला असं वाटतं की माझ्या प्रश्नाचं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळालेलं आहेच. ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1 FM.